महिष गोब्राह्मण्यभ्यस्तु सुखमस्तु नित्यं लोका समस्ता सुखिनो भवन्तु लोका समस्ता सुखिनो भवन्तु। पंचानागर्भितान पंचाक्षरमनुपमान पंचसूत्रकृत वंदे पंचाचार्यान जगद्गुरु। आनंद कंद करुणावर्णले भगवान शिव परमात्म्याला, अंबा जगदंबा जगज्जननी जगन्माता पार्वतीला, जगदादि वंदे जगदा जगदूर रेणुकादि मूल पंचाचार्यांना, बसवादी परमात्मांना, मन्मतादी शिवसंतांना दीर्घ दंडवत प्रणाम समर्पित करून आपण करत असलेल्या परमरहस्य ग्रंथ पारायण, जी ही रूढी, ही परंपरा आपल्याला लावून दिली, असे राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या पावन स्मृतीला नतमस्तक होऊन मागील अनेक वर्षापासून परंपरेने गुरुने दिलेला आदेश किंवा गुरुने दिली आज्ञा हे समजून, शिरसावंद समजून, कोणी सोबत असो अथवा नसो, पण आपल्या आपल्या पद्धतीनं आपण त्यांनी दिलेल्या परंपरेचं पालन करणं, ते आपल्यासाठी सगळ्यात भाग्याची गोष्ट असेल. ते आपल्याकडून होत राहतं. ही खऱ्या अर्थानं गुरुकृपा आपल्यावर झालेली असते. याचं प्रसिद्ध उदाहरण समजलं होतं. ते उदाहरण समजून येत असताना ते आपण का करतो, तर वाक्य सहज गुरुचं असतं, पण ते आपण पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न करणं म्हणजे कृपा असते. आणि त्या कृपेतून मिळणारं फळ हे समाधानकारक असतं. आणि त्या समाधानाच्या रोपट्याखाली आपण प्रत्येक जीव जगत असताना आपल्याला काय पाहिजे जर विचारलं तर आपण त्या परमरहस्याच्या ओळीप्रमाणे सुख पाहिजे एकच आपल्याला शब्द कळतो. आणि ते कळत असताना आपल्या जीवनात फक्त महाराष्ट्र भूमी एक अशी आहे की त्या निमित्त काही लागत नाही, की देवाचं नाव घेण्याचं कुठल्याही प्रकारचं निमित्त लागत नाही. फक्त आम्ही दोन जर व्यक्ती एकत्रित बसलो तरी आम्ही देवाचं नाव घ्यायला कमी करत नाही. म्हणून भले आम्ही देवाला शिवाय देत असतो, पण ते त्याचं नाव घेऊन शिवाय देतो. ही एक आमच्या महाराष्ट्राची वैशिष्ट्य. आणि ते भक्तीच्या माध्यमातून असं ते भोळा शंकर आहे. एक वेळा नाव घेतलं तरी तारतो. आणि सर्वोत्तम देव यामध्ये परमरसामध्ये कुठल्याही पद्धतीमध्ये अनेकांचं वर्णन न करता फक्त शिव काय आहे, शिव कशा पद्धतीचा आहे आणि कुठल्या पद्धतीची कृपा करतो किंवा करुणा आपल्यावरती करून जातो, हे न कळत दिसणारे दृष्टांत आमच्या परमरसामध्ये आम्हाला कळतात. आणि त्या परमरसाच्या प्रत्येक ओवी पद्धतीने आज आपल्या प्रत्येकामध्ये वास करणाऱ्या त्या ज्योती पराशक्तीला जागृत ठेवण्याचं काम आपण करत असताना, परमरसात गुरु सांगत असताना गुरु तत्व सांगितलं. आम्ही माणसातला गुरु पाहतो, भेदभाव आमच्या डोळ्यात येतो, कारण माणसात पाहिल्यामुळे, पण तत्वाचा गुरु पाहिल्यानंतर भेद नाहीसा होतो. आणि ते गुरु तत्व आमच्यातला माणसाच्या जीवनातलं भेद नाहीसा करण्यासाठी आपण जे 6व्या अध्यायाचं पारायण केलं, त्याच्यामध्ये ते तत्व सांगत असताना ते हृदय तत्व आहे, ते गुरु तत्वाला दिलं जातं. हृदय कोणाचं तत्व आहे, ते गुरु तत्वातलं आहे. आणि त्या तत्वातून आम्हाला पाहिजे काय, तर फक्त कनवाळू बुद्धी आम्हाला पाहिजे, की मिळेल ती गोष्ट माझी आहे किंवा मी त्याच्यासाठी करतोय. दोन जर भावना प्रत्येकाच्या जीवनात आल्या तर माणसाला आमच्या जीवनात परमरसाचं पारायण किंवा कुठल्याही ग्रंथाचं, कुठल्याही तत्वाचं, कुठल्याही पुराणाचं पारायण करत असताना देवाची भावना, सांगणाऱ्याची भावना आणि करणाऱ्याची भावना, हे तीन भावना एकत्र झाली की श्रद्धेचा जन्म होतो. आणि त्या श्रद्धेच्या जन्मातून भक्तीचा उगम पावायला लागते. आणि जिथं भक्ती सुरुवात होते तिथे माणसाच्या जीवनात सुख प्राप्ती होते. आणि त्या सुखाच्या प्राप्तीसाठी आपण सर्वजण धडपडत जीवन जगत आहोत. आणि त्या भावनेतून, धडपडण्याच्या भावनेतून आपण आपल्या जीवनाचं सार्थकी करून घेण्याच्या उद्देशानं प्रत्येक जण प्रत्येक वेळेला काय अपेक्षा काय आहे, तर देव माझ्याकडे पाहावा. आपण नित्यनेमानं मंदिरात जातो, नित्यनेमानं देवाची पूजा करतो, नित्यनेमानं भगवंताची पूजा करतो. पण ती पूजा करत असताना कुठल्या भावनेनं, कुठल्या श्रद्धेनं, कुठल्या भक्तीनं करतो याला खूप महत्व असतं. म्हणून करत असताना निर्विकार, निराकार, निर्गुण स्वरूपाची पूजा ज्याला ज्याला करता येते त्याच्या जीवनात निस्वार्थ भक्ती प्राप्त होते. आणि त्या भक्तीतून आपल्याला आनंदाची प्राप्ती व्हायला लागते. आणि तो आनंद कशात आहे, तर भजनात आहे. कारण इथं जात कुळगोत्र न पाहिलं जातं. तिथं कोणाचं कुठल्या गोत्रात आहे, कुठल्या सूत्रात आहे, कुठल्या जातीत आहे, कुठल्या धर्मात आहे, हे आमच्याकडे नाही पाहिलं जात. आमचा फक्त भोळा शंकर एकच आहे. जगाचा सर्वोत्तम देवता असणारी भोळा शिवशंकर. आणि त्याच्या मार्गदर्शनानं
आमच्या मन्नत माऊलीला जे काही आम्ही ऐकत असलेलं, वाचत असलेलं, पारायण करत असलेलं ज्ञान आहे ते कुठल्या पद्धतीतून प्राप्त झालं. तेच ज्ञान पहिल्यांदा एक बरं सुरुवातीला सांगितलं ते स्वतः शिव परमात्म्यानं पार्वतीला सांगितलं. तेच परत आमच्या अगस्तीला सांगितलं रेणुकाचार्यांनी, आणि तेच स्कंदाच्या माध्यमातून आणि मन्मथ माऊलीला प्राप्त झालं. मन्मथ माऊलीनं आपल्यापर्यंत पोहोचवलं हे आपल्याला, आणि तोच परमरहस्य ग्रंथ परत राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्यांनी प्रत्येकाच्या घरात येऊन पोहोचवला. हे आपलं कर्तव्य म्हणून प्रत्येकाने आपापल्या पद्धतीनं कार्य करत असताना आज आपल्याला जे पाहिजे ते त्याच्यामध्ये मिळतं, पण आम्ही घेतो काय आणि देतो काय? आम्ही देवाणघेवाण्याच्या जीवनात जीवन जगतो. सध्या फक्त देणारं कोण आहे आणि मिळणार काय? जी इथं गेल्याने मिळतं काय या स्वार्थापोटी जीवन जगत असताना, कुठल्याही परमात्म्याची भक्ती करत असताना, कुठल्याही परमात्म्याचं नाव घेत असताना फक्त शुद्ध भावनेने एकदा जरी घेतलं तर आज सकाळपासून मी येऊ लागलो म्हणजे तुम्ही 2-4 वेळेस भजन वाढवले, 4-5 वाढवले, पण माझाही रस्ता चुकला, त्याच्यात माझाही दोष नव्हता. रस्ता कुठं वळला माहित नाही, कुठून वळायचं होतं कुठं जायचं होतं हे कळालं नसल्यामुळं त्या रस्त्याला चूक झाली. त्या रस्त्याच्या चुकीमुळे मला यायला उशीर झाला. तरी तुम्ही त्या देवासारखी वाट पाहिली. तर देवासारखी वाट पाहत असताना तर देव समोर दिसत होता. तो मी फक्त निमित्त मात्र आहे, उशिरा मी आलो ही निमित्त आहे, पण तुमच्या समोर देवासारखी वाट पाहत होता, देव तुमच्या समोर होता. निश्चित एवढी भावना प्रत्येकाच्या मनात राहावी अशीच मंगल कामना. आता तुमच्या वर्ष साधारण तुमचं 15वं वर्ष चालू आहे, आणि 15 वर्षाचं रोग आज वटवृक्षात जाते. तुम्ही सगळे प्रत्येकानं आपापल्या श्रद्धेनं भक्तीनं भगवंताचं स्मरण करत असताना, चिंतन करत असताना तुझं मनातले शुद्ध अंतकरणातून त्या भगवंताला एक हाक देऊन पहा. देव आपल्याशी निश्चित सद्गुरूच्या रूपाने भेटतो आणि तो कुठं ना कुठं कार्य सिद्ध करून घेऊन जातो. एवढी भावना या ठिकाणी व्यक्त करतो. इथेच थांबतो. ओम शांती. शिवम प्रिया.